आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संपदा, तुला बरं वाटतंय का आता? म्हणजे वीकनेस वगैरे नाही आहे ना? नाही, बेटर आहे मी आता। ॲक्च्युली मीच आईला म्हणाले की रूममध्ये बसून बसून खूपच डोकं दुखायला लागलं, तर खाली येते म्हणून। अगं मग तू अशी बाहेर येत जा, बिंदास राहा, बरं वाटेल तुझं तुलाच। खूप ट्राय करते मी वहिनी। नाही म्हणजे सतत रॉकीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि मला वहिनी खूप वाट बघत होती मी रॉकीची। मला कळतंय अगं, मला आजही डोळ्यासमोर आला रॉकी। हे सगळं असं पटकन कसं विसरता येईल? पण हे नव्हतं आपल्या हातात, आणि ज्याने कोणी केलंय ना त्याला तर मी नाही सोडणार। ते तू करशीलच, होईल त्याला शिक्षा, पण रॉकी परत नाही येणार ना गं। तू गेला कायमच। मी रडणार नाहीये। तू म्हणालीयस ना, माझ्या डोक्यात ते आहे आता की इथेच कुठेतरी आहे, तो आपल्याला बघतोय दोघींना, त्याला नाही आवडणार आपण रडलेलं। तू नको रडू, मी पण नाही रडत। एवढंच आहे आपल्या हातात आणि इतकंच करू शकतो आपण। पण तो त्याचं स्वप्न तरी पूर्ण करू शकला। हो, आणि त्याच्यामुळे कितीतरी लोकांना उमेद मिळाली, हे महत्वाचं आहे। ते सगळं झालंच वहिनी। त्या दिवसानंतर म्हणजे माहितीये मला की मी रूम मध्येच होते आणि बाहेर आले नाही वगैरे, पण बेडमध्ये होते, पण मला ना त्या दिवसानंतरचं काहीच आठवत नाहीये। सगळं असं ब्लर ब्लर आहे, माहित काय। हे असं तुला पण होतंय? अगं म्हणजे त्या दिवसापासून मलाही असंच होतंय, मला गुंगी आली असं वाटतं सतत। तुला पण असं होतंय? अगं तुला माहितीये का, सीताई आहेत ना, त्या मला म्हणाल्या होत्या की, म्हणजे आशू पण म्हणत होता की मी काहीतरी त्या टेरेसवर म्हणजे आपल्या बाल्कनीत गेले, तिथे जाऊन अचानक उभी होते, पडणार होते, पण हे सगळं मला काहीच आठवत नाहीये। असं कसं काय? म्हणजे दोघींना असं कसं काय सेम होत होतं? ठीक का, मला नाही आठवत आहे किंवा मला माहित नाही असं का होतंय। हॅलो, हा हा, मी आले लगेच येते। गुड मॉर्निंग किट्टू डार्लिंग। काय गाढ झोप लागली होती का? एक मिनिट। कुठे चाललीस? असा चेहरा घेऊन खाली जाणार होतीस? काय विचारतोय मी, ऐकतेस का? मी जाते कुठे? नाही पण तयारी तर तीच चालली आहे ना। असा पडलेला चेहरा घेऊन खाली जायचं नाही, हा? मेकअप कर आणि मग सांग काय झालं। ठीक, बस 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 बस, मी करून देतो। कशाने करतेस तू? हा ब्रश, हे नाही, हे लिपस्टिक, हे
हे काय? अगं ते जरा काय ग घाबरतेस कशाला? नवरा आहे ना तुझा? मला सांग, मी तुला डांबून ठेवलंय का? नाही ना? लाज नाही ना वाटत तुला? कारण मला एवढं मारलंस, गळा दाबलास, बघतोस ना काय केलंस. पण तुला कशाला काय वाटेल म्हणा? घाणेरडा आणि भयानक काम करून आलास ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तू मला काहीच करू शकत नाहीस, कळलं? आता एक तू लक्षात ठेव, या घरात मी कधीही कुठेही काही करू शकतो. त्यामुळे तुला जर सेफ राहायचं असेल ना, तर तोंड एकदम बंद ठेवायचं. आणि काल रात्री जे काही ऐकलंयस ना, विसरून जायचं. नाहीतर त्या शिवाच्या आधी मी तुझाच नंबर लावीन, तुझ्याबरोबर त्या तुझ्या फॅमिलीचा पण. बघू जरा. हो, परफेक्ट. किटू डार्लिंग, खूप गोड दिसतेस. एक मिनिट. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कीर्ती, ये बाळा बस. भूक लागली असेल ना? काही मदत करू का? अगं नाही, सगळं झालंय. कीर्ती, आज तू एवढा मेकअप केलास? काही नाही, सहजच केलंय. सहजच तू एवढा मेकअप केलास? आई म्हणाल्या ना सहज केलंय, काही नाही. सीताई, ते नाश्त्याचं घ्यायचं का तिकडे? थांबा, सगळ्यांना येऊ तर दे. हा. बघू मला इथे. अगं बाई, याच्यात मीठ कमी झालं वाटतं. कसं शक्य आहे? थांबा, मी बघते. आळणी लागायला लागलं बघा बरं.